केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज अमरावतीमधील बोरोळा इथे साकारल्या जात असलेल्या गोड पाण्याच्या प्रायोगिक प्रकल्पाची पाहणी केली. या प्रायोगिक प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर या खाऱ्या पाण्याच्या पट्ट्यात येत असलेल्या अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातील एकूण 894 गावांना जमिनीपासून केवळ 50 फुटांच्या खोलीवर गोड पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. या पूर्ण प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भूसंपादन नाही, स्थलांतर नाही, तसंच पुनर्वसनही नाही, त्यामुळे खर्चही कमी असेल. प्रकल्पामुळे खारपाण गावातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार असून शेतीसाठीही गोड पाणी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होणार आहे. पूर्णा नदीच्या खारपाण पट्ट्याचे गोड्या पाण्यामध्ये रूपांतर करण्याच्या ऐतिहासिक प्रयोगाबद्दल गडकरी यांनी पत्रकारांना माहिती दिली. की विदर्भामधले 3 जिल्हे अमरावती, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये 950 गावं अशी आहेत की ज्या ठिकाणी लाखो हेक्टर जमिनी खानपान पट्ट्यामध्ये येते. इथलं पाणी खारट आहे, ते पिण्याकरताही उपयोगाचं नाही आहे, शेती करताही नाही आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्याला अनेक पिकं लावताही येत नाही, पिण्याकरताही पाणी उपलब्ध नाही आहे. म्हणून हा जिओलॉजीचा एक प्रयोग आहे की या ठिकाणी खूप दिवसापूर्वी, म्हणजे आता मला वाटतं कदाचित आज 2 लाख वर्ष काय असेल समुद्र असा, त्यामुळे पाणी खारट झालं आहे. तर याच्यातून आता यांनी 5 ठिकाणी बोर केली आणि हे पाणी बाहेर काढून यात चांगलं पाणी भरणं आणि याचं जे आता TGS लेवल जी आहे ती 2500 आहे, ती 500 पर्यंत आणणं. ती जर आणली तर ते पाणी पिण्यासारखं आणि शेतीयोग्य होईल. त्यामुळे हा प्रयोग आहे. आपले जिल्हाधिकारी, कमिशनर यांचंही सहकार्य आहे आणि महाराष्ट्र सरकारने याला 1.5 कोटी रुपये प्रायोगिक तत्त्वावर दिले आहेत. हा जर यशस्वी झाला तर या 3 जिल्ह्यात 950 असे प्रकल्प केले तर हा जिल्हा खानपान मुक्त होईल. दुसरीकडे जे खारट पाणी आहे याच्यामध्ये जसं स्वीट वॉटर प्रॉन्स आहे, तसे सॉल्ट वॉटर प्रॉन्स आहेत, खाऱ्या पाण्यातले झिंगे. त्याला खूप मोठी विदेशात डिमांड आहे. एकरी 50 लाख रुपयापर्यंत फायदा होतो. आता राजस्थानमध्ये सुरू झालेल्या अमेरिकन कंपन्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे. तर मी काल मत्स्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांनाही पण विनंती केली, आज त्यांना माहिती पण दिली. मी जातोय इथे. तुम्ही योजना तयार करा आणि या ठिकाणी जर तलाव बांधले आणि झिंगे तयार झाले खाण्यापाण्यातले, तर सगळ्या जगात एक्सपोर्ट होतील आणि इथला शेतकरी समृद्ध संपन्न होईल. हा प्रायोगिक तत्वावर आहे. पुढचं काम इथले आमदार, खासदार, सरकार, राज्य सरकार करेल आणि नक्कीच हा एरिया खानपान मुक्त होईल असा आमच्या सगळ्यांची इच्छा आहे.